Hello everyone, welcome to Global Online Channel. मी प्रियंका, युअर हिस्ट्री एज्युकेटर. आज आपण पाहणार आहे MS सेट म्हणजे महाराष्ट्र सेट जी एक्झाम आहे त्यातील पेपर क्रमांक 2 हिस्ट्री. यातील आपली फर्स्ट युनिट सुरू आहे. यामधील आपला पहिला टॉपिक सुरू आहे पुरातात्विक सोर्सेस. लास्ट लेक्चरमध्ये आपण अभ्यासलं की एरण अभिलेख जे भानुगुप्त यांचा आहे आणि त्यामध्ये पहिल्यांदा सतीप्रथेचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर आपण बघितलं स्कंदगुप्त यांचा भित्री अभिलेख. या अभिलेखामध्ये गुप्त वंशावलीचा उल्लेख आहे. यानंतर परवर्ती अभिलेखामध्ये आपण हर्षवर्धन यांचा बसखेडा अभिलेखांचा अभ्यास केला आहे, ज्यामध्ये आपण हर्षवर्धन यांच्या हस्ताक्षराची लिपी आपल्याला मिळालेली आहे. हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे, ते आपण अभ्यासला. त्यानंतर आपण शिक्क्यांचा अभ्यास केला की प्राचीन शिक्क्यांना आह शिक्के असे म्हणतात. सर्वाधिक शिक्के आपल्याला गुप्त काळामध्ये आढळून आलेली आहे, तर सर्वाधिक शुद्ध सोन्याचे सिक्के आपल्याला कुशाण काळामध्ये दिसून येते. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे साहित्यिक स्रोत. यापूर्वीही आपण साहित्यिक स्रोतांचा अभ्यास केला आहे, परंतु साहित्यिक स्रोतातील धार्मिक स्रोतांचा अभ्यास आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. या लेक्चरमध्ये आपण साहित्यिक स्रोतातील गैरधार्मिक साहित्य यातील ऐतिहासिक स्रोत यांचा अभ्यास करणार आहे. सोबतच जीवनी आणि विदेशी विवरण यांचा अभ्यास आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहे. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना अशी की MS सेट जे एक्झाम होणार आहे असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी, ह्या एक्झामची पेपर क्रमांक 2 हिस्ट्री यासाठी ग्लोबल ऑनलाईन चॅनलवर फुल कोर्स लॉन्च करण्यात आलेला आहे. या कोर्समध्ये आपल्याला मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, सरावासाठी MCQ सोबतच प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन PDF फॉर्ममध्ये तुम्हाला अवेलेबल असेल. हा कोर्स बाय करण्याची तुमची फीस आहे 4999. या फीसमध्ये तुम्हाला पेपर 1 प्लस पेपर 2 दोनही पेपरची संपूर्ण तयारी करून मिळणार. हा कोर्स परचेस करण्यासाठी तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन हा ॲप डाउनलोड करून त्यावरूनही रजिस्ट्रेशन करू शकता. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूया. आजचा आपला फर्स्ट टॉपिक आहे कौटिल्य यांचा अर्थशास्त्र. साहित्यिक स्रोतामधील ऐतिहासिक ग्रंथ आणि सगळ्यात पहिला आपला ऐतिहासिक ग्रंथ आहे कौटिल्य यांचा अर्थशास्त्र. हा ऐतिहासिक ग्रंथ आहे जे मौर्य काळातील आपल्याला माहिती देते. कौटिल्यांचे जे अर्थशास्त्र आहे, कौटिल्य यांनाच विष्णुगुप्त असे सुद्धा म्हटले जाते आणि आपण जे चाणक्य आहे, चाणक्यही आपण कौटिल्य यांना म्हणतो. अशा प्रकारे कौटिल्य यांनाच आपण विष्णुगुप्त किंवा चाणक्य असं म्हणतो. त्यांनी जे रचना लिहिली आहे ते आहे अर्थशास्त्र. अर्थशास्त्र यामध्ये मौर्य काळातील माहिती आपल्याला मिळते. त्या काळातील राजकीय जीवन, प्रशासन याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती कौटिल्य यांच्या अर्थशास्त्रामध्ये आपल्याला दिसून येते. या ग्रंथाची रचना 4थ्या शतकात ईसा पूर्वमध्ये झालेली आहे. कौटिल्याचा अर्थशास्त्राची तुलना मेकियावेली यांचा प्रिन्स या ग्रंथासोबत केली जाते आणि यामध्ये टोटल 15 भाग आहे आणि 180 प्रकरणमध्ये अर्थशास्त्र हा ग्रंथ आहे. याच ग्रंथामध्ये आपल्याला मौर्य काळातील प्रशासन व्यवस्था, खास करून विशेष करून चंद्रगुप्त मौर्य यांची माहिती आपल्याला कौटिल्य यांच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये मिळते. यासोबतच राजाची उत्पत्ती, राजाचे काय कर्तव्य आहे, राजाचे कोणते अधिकार आहे, मंत्र्यांची निवडणूक कोणत्या प्रकारे व्हायला हवी, या सगळ्याची माहिती आपल्याला यातून मिळते. सोबतच आपल्याला सप्तांग सिद्धांत, कौटिल्य यांच्या अर्थशास्त्र ग्रंथामध्ये सप्तांग सिद्धांत दिलेला आहे, ज्यामध्ये राजा हा हेड आहे आणि बाकी जे आहे ते त्यांचे सहकर्मी म्हणून काम करतात. अशा प्रकारचा हा सप्तांग सिद्धांत अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येते. यानंतर आपण पाहणार कामंदक यांचा नीतिसार. हा जो ग्रंथ आहे ते गुप्त काळातील माहिती आपल्याला देतो. यानंतर आपण पाहणार सोमदेव सुरी यांचा नीतिसार वाक्यामृत. या ग्रंथामध्ये तत्कालीन राजनैतिक परिस्थिती सोबतच मिशनरी यांची माहिती आपल्याला मिळते. यानंतर आपण अभ्यासणार आहे राजतरंगिणी, जे ग्रंथ लिहिला आहे कल्हण यांनी. कल्हण जे आहे ते काश्मीरचे जे शासक होते हर्ष यांच्या दरबारात कल्हण हे होते.
यांनी काश्मीरचा इतिहास लिहिला आहे आणि हा इतिहास जो आहे तो क्रमबद्ध इतिहास आहे। यामध्ये त्यांनी काश्मीरबद्दल खूप इन्फॉर्मेशन दिलेली आहे। सोबतच काश्मीरचा जो शासक होता हर्ष यांच्याविषयी माहिती आपल्याला राजतरंगिणी यामध्ये दिसते आणि राजतरंगिणीचे रायटर आहे कल्हण। अशा प्रकारे आपण राजतरंगिणीचा अभ्यास केला आणि गुजरातच्या इतिहासावर आहे प्रबंधकोश जे राजशेखर यांनी लिहिलं आहे। हंबीर मधमर्दन जे जयसिंग यांनी लिहिलेली आहे। तेजपाल प्रशस्ती वास्तुपालांनी लिहिली आहे, तर प्रबंध चिंतामणी मेरुदंग यांनी लिहिलं आहे। ऐतिहासिक ग्रंथामध्ये आपण अभ्यासलं की सगळ्यात अगोदर आपण कौटिल्य यांचा आपण अर्थशास्त्रांचा अभ्यास केला। अर्थशास्त्र या ग्रंथाचे 15 भाग आहे आणि 180 प्रकरण आहे। यामध्ये चंद्रगुप्त मौर्य यांच्याविषयी आपल्याला विशेष माहिती कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये मिळते। सोबतच सप्तांग सिद्धांत आपल्याला कौटिल्य यांच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये दिसून येते। सोबतच अधिकाऱ्यांची निवडणूक कशी करायची, राजाचे कोणते अधिकार आहे या संबंधित माहितीही आपल्याला कौटिल्य यांच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये मिळते। कौटिल्य यांनाच आपण चाणक्य, विष्णुगुप्त असे म्हणतो, याविषयी माहिती आपल्याला या ग्रंथातून मिळते। यानंतर आपण कामंदक यांचा नीतिसार पाहिलं, ज्यामधून आपल्याला गुप्त काळातील माहिती मिळते। राजतरंगिणी जे कल्हणद्वारा रचित आहे, जे काश्मीरच्या इतिहासावर विशेष माहिती देत असते। यानंतर आपण पाहणार अर्ध ऐतिहासिक ग्रंथ। अर्ध ऐतिहासिक ग्रंथांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे पाणिनी यांच्या अष्टाध्यायी। पाणिनीचा अष्टाध्यायी जो ग्रंथ आहे तो व्याकरण ग्रंथ आहे। यामध्ये व्याकरण आपल्याला दिसते, पण सोबतच मौर्यपूर्व काळापासून मौर्योत्तर काळापर्यंतची माहिती आपल्याला पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथामध्ये दिसून येते। या ग्रंथाचे टोटल 8 भाग आपल्याला दिसून येते। 8 भाग हा जो ग्रंथ आहे तो व्याकरण ग्रंथ आहे आणि त्यामध्ये 8 भाग आहे। अशा प्रकारे पाणिनी यांची अष्टाध्यायी ही अर्ध ऐतिहासिक ग्रंथ आहे। यानंतर आपण पाहणार ऋषी गर्ग यांची गार्गी संहिता। गार्गी संहिता जी आहे ती ज्योतिष ग्रंथ आहे। गार्गी संहिता ही ज्योतिष ग्रंथ आहे। हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे, कारण हा जे आहे जसं पाणिनी यांचा अष्टाध्यायी व्याकरण ग्रंथ आहे, त्याचप्रमाणे गार्गी संहिता हा ज्योतिष ग्रंथ आहे। सोबतच हा ज्योतिष ग्रंथ असून सुद्धा यामध्ये यवन आक्रमणाची आपल्याला माहिती गार्गी संहितामधून मिळते। अशा प्रकारे पाणिनी यांची अष्टाध्यायी, ऋषी गर्ग यांची गार्गी संहिता आणि पतंजली यांचे महाभाष्य। पतंजली यांचे महाभाष्य जे आहे, महाभाष्य हा त्यांचा ग्रंथ आहे जे पतंजली यांनी लिहिला आहे। पतंजली हे पुष्पमित्र शुंग यांचे पुरोहित होते। सोबतच त्यांनी जे व्याकरण ग्रंथ आहे आपला व्याकरण ग्रंथ पाणिनी यांचं, त्याच्यावर त्यांनी टीका लिहिली आहे महाभाष्य या नावाने। त्यालाच आपण पतंजली यांचे महाभाष्य असं म्हणतो। यानंतर आपण बघणार आहोत कालिदास। कालिदास जे आहे ते गुप्त काळामध्ये सुद्धा आपण यांचा अभ्यास करणार आहे, कारण जे नवरत्न होते त्याच्यामध्ये कालिदासांचाही समावेश होतो। जे चंद्रगुप्त द्वितीय यांचे जे नवरत्न आहे त्यामध्येही कालिदासांचा समावेश होतो। कालिदास जे आहे त्यांनी मालविका अग्निमित्र हा नाटक लिहिला। मालविका अग्निमित्र हा विशेष करून नाटक आहे आणि यामध्ये आपल्याला शुंगवंश जे आहे, शुंगवंश ज्यांचे संस्थापक पुष्पमित्र शुंग आहे, त्यांच्यातीलच एक शासक आहे अग्निमित्र यांची आणि त्यांची पत्नी मालविका यांच्याविषयी माहिती, म्हणजे हा जे मालविका अग्निमित्र आहे त्याचे मेन कॅरेक्टर मालविका आणि अग्निमित्र हे आहे। आणि याविषयी आपल्याला सोबतच आपल्याला मौर्य साम्राज्याविषयी माहिती मालविका अग्निमित्र या ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येते। यानंतर आपण बघणार आहे विशाखा दत्त यांचा मुद्रा राक्षस। हा पण एक नाटक ग्रंथ आहे। ज्याप्रमाणे आपण मालविका अग्निमित्र पाहिलं नाटक ग्रंथ आहे, त्याचप्रमाणे मुद्रा राक्षस सुद्धा नाटक ग्रंथ आहे, ज्यांचे रचनाकार विशाखा दत्त आहे। यामध्ये त्यांनी चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य यांच्याविषयी माहिती दिलीच आहे। सोबत नंद वंशाचा नाश कशा प्रकारे घडून आला आणि नंद वंशाच्या ऱ्हासाला कोणती कारणे जबाबदार आहे हे सुद्धा मुद्रा राक्षस मध्ये सांगितलं आहे। मौर्य साम्राज्याची स्थापना कशा प्रकारे झाली यांचे वर्णन मुद्रा राक्षस या ग्रंथामध्ये विशाखा दत्त यांनी केलेले आहे। अशा प्रकारे आपण विशाखा दत्तांचा मुद्रा राक्षस ग्रंथ बघितला आहे। आपण ऐतिहासिक ग्रंथामध्ये कौटिल्य यांचे अर्थशास्त्र बघितले,
कामंदक नेतिसार बघितलं, राजतरंगिणी कल्हणद्वारा रचित पाहिली, अर्ध ऐतिहासिक ग्रंथामध्ये आपण पाणिनी यांचा अष्टाध्यायी पाहिलं, जो एक व्याकरण ग्रंथ आहे. पतंजली महाभाष्य पाहिलं. पतंजली जे आहे त्यांनी महाभाष्य लिहिलं, जे व्याकरण ग्रंथावर टीका आहे. गार्गी संहिता पाहिली, जो ज्योतिष ग्रंथ आहे. सोबतच कालिदास यांचा आपण मालविका अग्निमित्र पाहिला, जो एक नाटक आहे. विशाखा दत्त यांचा मुद्रा राक्षस सुद्धा एक नाटक ग्रंथ आहे. यानंतर आपण बघणार आहे जीवनी ग्रंथ. जीवनी ग्रंथामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे बाणभट्ट यांचा हर्षचरित्र. बाणभट्ट जे आहे ते हर्षवर्धन यांच्या दरबारी होते आणि त्यांनी हर्षवर्धन जे आहे ते वर्धन घराण्याचे शासक होते आणि बाणभट्ट जे होते ते त्यांच्याकडे त्यांच्या दरबारात होते. हर्षचरित्र याचे टोटल 8 भाग आहे, ज्यामधून 3 भागांमध्ये बाणभट्ट यांनी स्वतःच आत्मकथा वर्णन केली आहे. नेक्स्ट 5 भागामध्ये त्यांनी हर्षवर्धन यांच्या चरित्राबद्दल लिहिलं आहे. अशा प्रकारे बाणभट्ट यांनी लिहिलेली हर्षचरित्र हे प्राचीनतम भारतात उपलब्ध असणारी जीवनी आहे. यानंतर आपण बघणार आहे संध्याकर नंदीकर द्वारा रचित रामचरित्र. संध्याकर नंदी जे आहे त्यांनी रामचरित्र हे पाल वंशाचे जे शासक आहे रामपाल, त्याच्यावर हा मेन कॅरेक्टर रामपाल त्यांचं संध्याकर नंदीकरचा आहे. हा पाल वंशाच्या इतिहासावर प्रकाश टाकतो. सोबतच संध्याकर नंदीकर जे आहे त्यांनी स्वतःला कलियुगाचा वाल्मिकी आणि रामपाल यांना राम असे संबोधले आहे. अशा प्रकारे संध्याकर नंदीकर यांनी रामचरित्रमध्ये स्वतःला कलियुगाचा वाल्मिकी आणि रामपाल जे पाल शासक होते त्यांना राम असे संबोधले आहे. त्यानंतर आहे चंदरबदायू किंवा चंदरबाई द्वारा रचित पृथ्वीराज रासो. हा जो ग्रंथ आहे तो महत्त्वाचा आहे, कारण या ग्रंथामधूनच आपल्याला कळते की पृथ्वीराज तृतीय जे होते ते शाकंभरी चौहान वंशीय शासक जे होते ते पृथ्वीराज तृतीय होते आणि त्यांचे दरबारी सामंत होते चंदरबदायू किंवा चंदरबाई. आणि यामध्ये त्यांनी पृथ्वीराज तृतीयाचं जे जीवनचरित्र आहे त्यांचं वर्णन केले आहे. सोबतच पृथ्वीराज चौहान जे आहे पृथ्वीराज चौहान यांचं आणि मोहम्मद घोरी यांच्यामध्ये तराईंचे 2 युद्ध झाले. या जे तराईंचा फर्स्ट वॉर ऑफ तराईन होतं त्यामध्ये पृथ्वीराज चौहान जे आहे ते विजयी ठरले होते आणि जे सेकंड वॉर आहे तराईंचं त्यामध्ये मोहम्मद घोरी जे आहे ते विजयी ठरले होते आणि त्यांनी बंदी म्हणून पृथ्वीराज तृतीय यांना नेलं. जेव्हा त्यांना बंदी बनवून नेण्यात आलं तेव्हा चंदरबदायूही त्यांच्यासोबत होते. अशा प्रकारचे वर्णन आपल्याला चंदरबाई यांच्या पृथ्वीराज रासो या ग्रंथामध्ये दिसून येते. अशा प्रकारे आपण पाहिलं की विशाखा दत्त यांचं मुद्रा राक्षस हा एक नाटक आहे. त्यानंतर आपण जीवनी ग्रंथ पाहिलं, ज्यामध्ये बाणभट्ट द्वारा रचित हर्षचरित्र पाहिलं, ज्यामध्ये ते हर्षचरित्र जे आहे ते प्राचीनतम आपला ग्रंथ आहे जीवनीवर आधारित. त्यानंतर आपण संध्याकर नंदीकर रामचरित्र पाहिलं. रामचरित्र हे पालवंशाचा जो इतिहास आहे त्यावर प्रकाश टाकतो आणि राम जे आहे रामपाल ते पालवंशाचे शासक होते. यानंतर आपण चंदरबाई किंवा चंदबदायू यांच्याद्वारे रचित पृथ्वीराज रासो यांचं वर्णन केलेलं आहे, ज्यामध्ये पृथ्वीराज तृतीय आणि मोहम्मद घोरी यांच्या तराईंच्या सेकंड वॉरमध्ये त्यांना बंदी बनवण्यात आलं आणि त्यांना त्यानंतर त्यांचे डोळे वगैरे काढण्यात आले. अशा प्रकारचं वर्णन आपल्याला चंदरबाई यांचे पृथ्वीराज रासो या ग्रंथामध्ये दिसून येते. यानंतर आपण बघणार आहोत की विदेशी विवरण. आता विदेशी विवरणामध्ये सगळ्यात पहिला आपला टॉपिक आहे युनानी लेखक, म्हणजे युनानी रायटर्स जे आहे त्यांनी जे लिहून ठेवले आहे त्याचा सगळ्यात अगोदर आपण अभ्यास करणार आहोत. ज्यामध्ये सगळ्यात पहिला आहे हेरोडोटस यांची हिस्टरीज. हेरोडोटस यांनी जे लिहिली हिस्टरीज, यामध्ये त्यांनी इराणी आणि युनानी आक्रमणाविषयी माहिती दिलेली आहे. सोबतच त्यांनी भारतवर्ष यासाठी इंडिया या शब्दाचा उपयोग हेरोडोटस यांनी केला आहे. भारतवर्ष या पहिले आपण वाचलं की हातीगुंफा जे अभिलेख आहे खारवेल यांचं, त्यामध्ये
भारतासाठी भारतवर्ष या शब्दाचा उपयोग केलेला आहे आणि आता आपण बघत आहे की भारतवर्ष यासाठी इंडिका म्हणजे समोर चालून हा इंडिया होणार हा शब्दाचा उपयोग पहिल्यांदा युनानी जे रायटर आहे हेरोडोटस यांनी केलेला आहे. त्यानंतर आपण डेसियस पाहू, ज्यांनी पर्शिका या ग्रंथाची रचना केली. हा जे डेसियस आहे त्यांनी हा जे आहे ते युनानी राजवैद्य होता आणि तो पारसचा जो सम्राट होता त्यांच्या राजदरबारात राहत होते. आणि हे जे रायटर आहे हेरोडोटस कधीही भारतात आले नाही, त्यांनी जे ऐकलं त्यानुसारच त्यांनी वर्णन केलेलं आहे. यानंतर आपण पाहणार सिकंदरच्या समकालीन इतिहासकार. सिकंदरच्या समकालीन इतिहासकार महत्त्वाचे आहे, कारण कधी कधी क्वेश्चन विचारले जातात की यापैकी सिकंदरच्या समकालीन कोण होता किंवा कोण नव्हता. ज्यामधून आपण पाहणार की सिकंदरच्या समकालीन होते निरियाकस, आनेसेक्रेटिस, अरिस्टोबुल. हे तिघही जे आहे ते सिकंदरच्या समकालीन रायटर्स आहे. ज्यामधून सगळ्यात अगोदर आपण बघणार आहे निरियाकस. निरियाकस जे आहे ते सिकंदरच्या जहाजाचा अध्यक्ष होता आणि सिकंदर यांनीच त्याला सिंधू आणि पारसची खाडी याच्याविषयी इन्फॉर्मेशन कलेक्शन करण्यासाठी पाठविले होते. निरियाकस यांचा ग्रंथ उपलब्ध नाही आहे, परंतु त्यांनी जे वर्णन केले आहे त्यांच्या वर्णनांचे उदाहरण आपल्याला स्टेर्बो आणि एरियन यांच्या लेखामध्ये दिसून येते. यानंतर आपण बघणार की आनेसेक्रेटिस जे आहे त्यांनी नाही का सिकंदरची जीवनी लिहिली आहे. सिकंदर महान जे आहे ना त्यांची जीवनी कोणी लिहिली तर आनेसेक्रेटिस यांनी लिहिली. हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. आणि हे जे होते सिकंदरचे जे जहाज होते जहाजाचे पायलट आनेसेक्रेटिस होते. अरिस्टोबुल हे जे आहे ते भूगोल विद्वान होते आणि त्यांना भूगोलाविषयी खूप माहिती होती आणि त्यांनी जो ग्रंथ लिहिला तो हिस्ट्री ऑफ द वॉर या नावाने प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे आपण बघितलं की युनानी रायटर्समध्ये निरियाकस जे आहे त्यांना सिकंदर यांनी सिंधू आणि फारसची खाडीची इन्फॉर्मेशन कलेक्शनसाठी पाठवलं होतं. आनेसेक्रेटिस जे आहेत ज्यांनी सिकंदरची जीवनी लिहिली आहे आणि अरिस्टोबुल यांनी हिस्ट्री ऑफ द वॉर ग्रंथ लिहिला आहे. यानंतर आपण बघणार आहे मेगस्थनीज. मेगस्थनीज जे आहे ते सुद्धा युनानी आहे आणि त्यांचा जे जन्म आहे एशिया मायनर म्हणजे आधुनिक टर्की येथे झालेला आहे. मेगस्थनीज जे आहे ते पारसचे जे शासक होते सेलुकस त्यांचे हे राजदूत म्हणून चंद्रगुप्त मौर्य यांच्या दरबारामध्ये आले होते आणि पाटलीपुत्र नगरामध्ये ते 6 वर्ष त्यांनी वास्तव्य केला. सोबतच त्यांनी मदुरा आणि पांड्य राज्य हे दक्षिणेतील राज्य आहे. म्हणजे दक्षिण म्हणजे खालच्या भागामध्ये म्हणजे त्यांनी भ्रमण केले आणि त्याविषयी त्यांनी आपल्या यात्रा वृत्तांतमध्ये माहिती लिहिलेली आहे. सोबतच मेगस्थनीजच्या ज्यांनी जे इंडिका ग्रंथ आहे त्यामध्ये त्यांनी सामाजिक आर्थिक परिस्थितींचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. त्यांचा ग्रंथ उपलब्ध नाही आहे, पण त्यांचे ग्रंथांचे जे पार्ट आहे किंवा जे वक्तव्य आहे ते प्लिनी, स्टेर्बो, एरियन, जस्टिन्स यासारख्या लेखकांच्या ग्रंथामध्ये दिसून येते आपल्याला. सोबतच मेगस्थनीज यांनी भारतीय संस्था, भूगोल, वनस्पती याविषयी सुद्धा लिहिला आहे आपल्या ग्रंथ इंडिकामध्ये. मेगस्थनीज हा असा पहिला विदेशी राजदूत होता ज्यांचा उल्लेख आपण भारतीय इतिहासामध्ये करतो. मेगस्थनीजच्या अनुसार जे मौर्य काळात 7 प्रकारचे वर्ण आश्रम होते. आपण 4च वर्ण पाहिले आहे, पण यांच्यानुसार 7 वर्ण होते. अशा प्रकारचे वर्णन मेगस्थनीज यांनी आपल्या इंडिका या ग्रंथामध्ये केलेले आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण युनानी रायटर्स पाहिले, ज्यामध्ये आपण पाहिलं हेरोडोटस ज्यांनी हिस्ट्रीज ग्रंथ लिहिलेला आहे. सिकंदरच्या समकालीन रायटर्समध्ये आपण निरियाकस बघितलं, आनेसेक्रेटिस बघितले. आनेसेक्रेटिस यांनी सिकंदरची जीवनी लिहिली आहे आणि अरिस्टोबुल यांनी हिस्ट्री ऑफ वॉर अशा प्रकारचा ग्रंथ लिहिला आहे. आणि लास्टमध्ये आपण बघितलं मेगस्थनीज ज्यांची महत्त्वपूर्ण रचना आहे इंडिका. अशा प्रकारे आज आपण इथेच थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अरबी लेखक आणि चीनी लेखक यांचा अभ्यास करणार आहोत. आय होप हा लेक्चर तुम्हाला आवडला असेल. आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.